विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पृथ्वी अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। नोकरी, काम, घर सांभाळून अभ्यास कसा करायचा, एमपीएससी यूपीएससी मधून नोकरी सांभाळून, घर सांभाळून किंवा जे काही काम असेल ते सांभाळून यशस्वी कसं व्हायचं याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। पूर्णवेळ अभ्यास करणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांची संख्या जास्त असतेच, पण नोकरी करावी लागते किंवा नोकरी मिळालेली आहे हा एक गट। नोकरी नाही पण माझं स्वतःचं काहीतरी काम करतोय, दुकान असेल, शेती सांभाळावी लागत असेल, घरचा व्यवसाय असेल, असा एक गट आहे। आणि तिसरा म्हणजे घरातलं काम करावं लागतं हा महिला वर्ग आहे। मग घरातलं काम सांभाळून मला अभ्यास करावा लागेल अशा अविवाहित महिलांचा पण गट आहे आणि विवाह पश्चात अगदी घर, मुलं हे सगळं सांभाळून मला अभ्यास करावा लागतोय असा दुसरा गट आहे। पण या सगळ्यांना एक कॉमन बाब आहे आणि ती म्हणजे हे सांभाळून त्यांना अभ्यास करून यशस्वी व्हायचं आहे। पहिलाच मुद्दा याच्यामधला असा आहे की नोकरी करत, काम सांभाळून किंवा घर सांभाळून अधिकारी होता येतं का? उत्तर आहे 100% होता येतं। आतापर्यंत अशी शेकडो उदाहरणं आहेत। दरवर्षीच्या निकालामध्ये अशी लखलखीत उदाहरणं असतातच। म्हणजे IAS, IPS, IRS, UPSCतल्या या वेगवेगळ्या पदांवर उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार, डेप्युटी CEO यासारख्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पदांवर दरवर्षी आपल्याला नोकरी करत निवड झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी दिसून येतात। विजय कुलांगे UPSCतून IAS झालेत, पण आधी शाळेत शिक्षक, त्यानंतर मग MPSCतून नायब तहसीलदार, तहसीलदार यासारखी नोकरी आणि पुढे जाऊन मग UPSCतून IASची नोकरी। DYSP हे पद मिळवणाऱ्या ज्या पूनम पाटील आहेत यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केली आणि त्याच्या बरोबरीनं मग पुढे जाऊन त्यांना अभ्यास करत करत हे पद मिळालेलं आहे। आता बघा, ही जी तुम्हाला मी उदाहरणं सांगितलीत ही प्रातिनिधिक स्वरूपामधली दोनच तुम्हाला सांगितलेली आहेत। कुणी IT सेक्टरमधला आहे, कुणी अगदी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधला आहे, कुणी पोलीस खात्यामधला आहे। संतोष माळी नावाचे स्टुडंट आहेत पृथ्वी अकॅडमीचे आपले, ते पोलीस अधिकारी होते, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर या पदावर हेक्टिक जॉब करत असताना MPSCचा जिकिरीनं अभ्यास केला आणि आता मुख्याधिकारी नगरपालिका या पदावर ते काम करत आहेत। अशी असंख्य उदाहरणं देता येतील आणि त्याच्यातच आपला बराच वेळ जाईल। तुम्हाला हे सांगण्याचं माझं साधं सोपं रिझन आहे की नोकरी सांभाळून, घरकाम करून, घरातल्या कामाबरोबरीनं व्यवसाय सांभाळून होता येतं। अडचण फक्त एका गोष्टीची आहे, ती म्हणजे मला हे करायचं आहे हे आतमध्ये 100% क्लिअर आहे का? पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही अडचण मला जाणवते। त्यांना तर काय असतं, 24 तास मी MPSC किंवा UPSCचा अभ्यास करतोय असं वाटत असतं, पण ते खरंच करतात का? आणि नोकरी करणारे जे आहेत त्यांना मागं ओढणारा भाग असतो तो म्हणजे मला हे नोकरी करत करत, काम सांभाळत हे जमेल का? तर जमू शकतं, याची उदाहरणं आपण बघितली। आता दुसरा भाग असा आहे, या सगळ्यांना कॉमन फॅक्टर कुठला सतावत असतो? नोकरी करणारे किंवा घरातलं काम सांभाळावं लागणाऱ्या महिला असतील किंवा व्यवसाय सांभाळावं लागणारी जी लोक आहेत त्यांना एका गोष्टीची कमतरता असते आणि ती म्हणजे पूर्ण वेळ अभ्यास करता येत नाही। वेळेची कमतरता, अभाव म्हणत नाही मी, वेळेची कमतरता ही त्यांच्या पुढची समस्या असते आणि त्यामुळे असं वाटत राहतं त्यांना की माझ्याकडं 4च तास आहेत डेली, 2च तास आहेत, 6च तास आहेत, आता मी काय करायचं? मग मी कसं टॅकल करायचं? ते टॅकल कसं करायचं याच्या संदर्भातच आपण बोलणार आहोत। इथं वेळेची कमतरता आहे हे वास्तव आहे का मानसिकता आहे? बघा, माझ्याकडे जर का मला रोज 4 तास मिळत असतील, रोज 4 तास, मी एक आधी तुम्हाला सोपा हिशेब करून सांगतो। बघा, 24 तासांचा कालावधी आहे। 24 तासांच्या कालावधीमध्ये मी
वेगवेगळ्या गोष्टींसाठी जो वेळ देत राहतो किंवा राहते, त्यामध्ये माझा वेळ वाया जाऊ शकेल असे तास शोधायचे म्हटलं, मोबाईल बघणे, व्हॉट्सॲप बघणे, यूट्यूबवर अकारण वेळ घालवणे, फेसबुकवर अकारण वेळ घालवणे, साधारण रोज 1 तास. मी माझ्या स्वतःचं नियोजन नीट न केल्यामुळं, कामांचा प्राधान्यक्रम न ठरल्यामुळं अर्धवट कामं सोडून देणं, याच्यामध्ये जाणारा एखादा तास माझी गरज नसताना लोळत एक्स्ट्रा घेतलेली झोप, असं मिळून रोजचे 3 तास, असं मी फक्त 3 तासाचं कॅल्क्युलेशन काढलंय. 3 तास असे काढले असता महिन्याचे किती होतात? 90 क्लॉक अवर. आणि जर 90 क्लॉक अवर म्हटलं तर एका वर्षाचे तास साधारणपणे किती झाले? 1100. 1100 हे एवढे तास आहेत मित्रांनो, की एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं मास्टर्स पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्ही MA, MCOM, MSc सगळं एवढ्या तासामध्ये पूर्ण होऊ शकतं. मी 1 वर्षाचं सांगितलंय, ते तर 2 वर्षाचा कोर्स असतो. हे सुरुवातीलाच का सांगतोय? वेळेची कमतरता असणं ही मानसिक स्थिती बहुतांशी जास्त असते. आता या लोकांना नेमकं करायचं काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे कागद पेन घेऊन बसायचं आणि आत्ता माझं जे काही दिनक्रम सुरू आहे तो लिहून काढायचा. प्रॅक्टिकली दिनक्रम लिहून काढायचा. आणि या दिनक्रमामध्ये नंबर 1 अत्यावश्यक बाबी कोणत्या? तर माझी नोकरी, माझी झोप, माझ्या वैयक्तिक बाबींसाठी द्यावा लागणारा वेळ, अत्यावश्यक बाबी याचे तास बाजूला. दुसऱ्या अशा बाबी ज्या अत्यावश्यक नाही आहेत पण माझ्या नियोजनाच्या अभावी त्या अत्यावश्यक होऊन जातात, अशा कोणत्या आहेत ते मला त्या 24 तासामध्ये लिहिता आलं पाहिजे. तिसरा भाग असा आहे, मला त्यातून असं लक्षात यायला हवं, ह्या बाबी अत्यावश्यक पण नाही आहेत, गरजेच्या पण नाही आहेत, पण माझ्या आयुष्याचा भाग होऊन बसलेल्या आहेत. फोनवर वेळ घालवणे, अकारण गप्पा मारत बसणे, नकारात्मक विचार करत बसणे, इतरांच्यावर विचार करत बसणे, इतरांविषयी चर्चा करत बसणे. मी सिंपल उदाहरणं देतोय. या बाबी असतील. या सगळ्यातून मला स्वतःला लक्षात येईल की अभ्यासासाठी माझे किती तास बाजूला निघतात. आणि मग आता हे जे किती तास निघतात तो माझा डेडिकेटेड अभ्यासाचा कालावधी आहे. 3 तास असेल, 4 तास असेल. या 3 तास किंवा 4 तासाचे जेवढे सेकंद आहेत त्या प्रत्येक सेकंदाला माझा अभ्यासच असायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, मला काम करून थकवा येतोय, पुरेशी झोप घ्या. पण हा थकवा निघायचा असेल तर एरोबिक पद्धतीचा व्यायाम माझा असला पाहिजे. म्हणजे माझं चालणं अर्ध्या 1 तासाचं असायला पाहिजे. काही वेळ माझं योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामासारख्या बाबी असायला पाहिजेत. याने काय होतं, शरीरामधली थकव्याची मात्रा जी आहे ती कमी होते, विश्रांतीची गरज कमी होत जाते. म्हणजे योग निद्रा या भागाचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये तुम्ही अर्धा 1 तास जर का अंडर योग निद्रा झोप घेतलीत तर ती नेहमीच्या 3 तासाच्या झोपे एवढी पुरेशी असते. तुम्ही त्याचा सराव करून हे पुढे आणू शकता. आता आणखी एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे, तो म्हणजे परसिव्ड आणि वास्तविक या स्वरूपामधले माझं जे काम आहे त्या कामामध्ये मी घेतलेला ताण. बऱ्याच वेळेला काय होतं, मला काम करावं लागतंय याचाच ताण जास्त असतो. पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांच्या तुलनेत मला काम करावं लागतंय म्हणून माझी चिडचिड होत असते. तुमच्याकडे काही पर्याय आहे का? पगार मिळतो ना काम केल्याचा? यस. आता दुसरा बाब आहे, व्यवसायात लक्ष द्यावं लागतंय, करावं लागणार आहे ना? यस. किंवा घरकाम करावं लागणाऱ्या महिला असतील, तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, करावा लागणार आहे का? तुमच्या पर्याय तिथं आहे? नाही आहे, म्हणजे करावा तर लागणार आहे. मुलं असतील, त्यांना थोडाफार वेळ द्यावा लागणार आहे, कुटुंबाला वेळ द्यावा लागणार आहे. याला काय पर्याय आहे का? जिथे पर्याय नाही आणि ज्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत तिथे तो कुणाच्या आयुष्याचा भाग आहे? तुमच्या. मग तुम्ही तो कालावधी चिडचिड करत आणि वैतागत जर देणार असाल तर त्याचं रिफ्लेक्शन अभ्यासावर पडणार ना. असं नाही ना होऊ शकत की मी माझं काम हे चिडचिडत पूर्ण केलं आणि अभ्यास मात्र अत्यंत आनंदाने केला, असं होत नाही. कारण मानसिकता माझी तशीच झालेली असते. तक्रारीचा सूर, चिडचिड करणे, वेळ पुरत नाही असं म्हणणे, माझ्यावरच अन्याय होतोय असं वाटून घेणे, इतरांच्या तुलनेत मला वेळ मिळत नाही असं वाटणे, हे सगळंच्या सगळं परसिव्ड आहे, हे वास्तवामध्ये असत नाहीये. तेव्हा मी आता जे काम करतोय ते काम मनापासून केलं, त्यातल्या प्रत्येक सेकंदामध्ये मी जर का सामीलच झालो तर काय होईल? कामाचा ताण येणारच नाही.
जेवढं काम मला करावं लागणार आहे ते कमीत कमी वेळामध्ये कदाचित पूर्ण होऊन जाईल आणि माझ्याकडे जास्त वेळ उपलब्ध होऊ शकतो. म्हणजेच ज्यांना काम करत, नोकरी करत अभ्यास करायचा आहे त्यांनी एक बाब पक्की लक्षात ठेवा, काम करताना सुद्धा, नोकरी करताना सुद्धा 100% अटेन्शन देऊन 100% उत्साहानं ते पूर्ण करायचं आहे. याचा परिणाम काय होतो? तुमच्या शरीरामध्ये मेंदूकडून नेहमी पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज केले जातात, न्यूरोकेमिकल्स रिलीज केले जातात. त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्हिटीमध्ये राहता. दुसरा भाग, आता तुम्हाला या कामामधून सुद्धा येता जात्याचा जर काही वेळ असेल, बघा घरकाम करायचं चाललेलं आहे, मला बाबा घरातलं धुवावं लागणार आहे, अशी काही महिलांची परिस्थिती असू शकते. खेड्यापाड्यात काही वॉशिंग मशीन नाही आहेत किंवा स्वयंपाकाचा जो कालावधी आपण सोडून दिला, पण जिथे काही मला बाकीच्या कुणाच्या अटेन्शनची गरज नाही आहे, जाडलोट करावी लागते, घर पुसावं लागणार आहे, 20 मिनिटांचा कालावधी असेल, 30 मिनिटांचा कालावधी असेल, किंवा जे नोकरी करतायत त्यांना कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करत जायचं आहे, परत यायचं आहे, व्यावसायिक आहेत त्यांना जायचं आहे, यायचं आहे, यांच्यासाठी सोपा उपाय आहे. तुम्ही चक्क त्यावेळामध्ये रेकॉर्डेड भाग ऐकू शकता. म्हणजे एकतर तुम्ही तुमच्या आवाजातच तुमच्या नोट्स रेकॉर्ड केलेल्या असू शकतील किंवा काही ट्रिक्स रेकॉर्ड केलेल्या असू शकतील और डाउनलोड केलेल्या असू शकतील, पण अभ्यासाशी संबंधितच आणि ते परफेक्शनशी संबंधित, हे ऐकू शकता. कारमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं या कालावधीमध्ये काही उद्योजकांनी स्वतःचं एक्सटर्नल MBA पूर्ण केलेलं आहे. जाण्याचा 20 मिनिटांचा, येण्याचा 20 मिनिटांचा, रोज 40 मिनिटं फक्त ऐकायचं. मी पर्सनली तुम्हाला सांगतो, ऑडिओ बुक्स हा जो प्रकार आहे हे ऐकायला घेतले तर एका आठवड्यामध्ये एक पुस्तक ऐकून पूर्ण होतं. मी ऑफिसला जाताना आणि घरी परत जाताना या काळात ऑडिओ बुक्स ऐकून अशी माझी असंख्य ऑडिओ बुक्स वाचून झालेली आहेत, म्हणजेच ऐकून पूर्ण झालेली आहेत. गरज कशाची आहे? त्यावेळेचं मला उपयोजन करता येऊ शकतं हे मला कळायला पाहिजे. किंवा ऐकायचा वेळ नाही आहे, काहीतरी छोट्याशा वेगवेगळ्या नोट्स खिशात ठेवल्या चालू शकतील. ज्यांना लोकलनी प्रवास करावा लागतोय, बसनी प्रवास करावा लागतोय, अशा लोकांनी त्यावेळा त्याची उजळणी करत राहायची आहे. आता काम करणारी जी लोक आहेत त्यांनी एक बाब पक्की लक्षात ठेवायची आहे, स्वतःची तुलना पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांसोबत करायची नाही. नुकसानीतच या. तुम्हाला जास्त वेळ लागत नाहीये, खरं तर त्यांच्या एवढाच वेळ लागू शकतो. एखादा दुसरा महिना कदाचित तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही रोज जो वेळ बाजूला काढलेला आहे त्या वेळाचा प्रत्येक सेकंद उपयोगामध्ये आणला गेला पाहिजे. आणखी एक बाब आहे, पूर्णवेळ अभ्यास करणारे जे लोक असतात, या पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्या लोकांच्या बाबतीत एक बाब घडत असते, माझ्याकडे भरपूर वेळ आहे तेव्हा नंतर करेल, उद्या करेल, परवा करेल, अशी स्थिती असते. नोकरी करणारे, काम सांभाळून करणारे असतील, यांच्याकडे उद्या ही कंडिशन असत नाही, त्यांच्याकडे फक्त आज आणि आत्ता अशीच परिस्थिती उपलब्ध असते. काम सांभाळून तुम्हाला जे अभ्यास करायचा आहे त्याच्या बाबतीत आणखी एक भाग, तो म्हणजे तुम्हाला काही काळ जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा इतरांसारखं ती आरामासाठी न वापरता त्या सुट्टीचा वापर तुम्ही 100% अभ्यासासाठी केला पाहिजे. शनिवार रविवारची सुट्टी असेल नोकरदारांसाठी, महिला वर्गाला कदाचित हे मिळणार नाही, पण मुलांना सुट्टी असते तेव्हा, किंवा घरातून काही काळ वेगळा काढून मला तो माझ्या अभ्यासासाठी पूर्ण वापरता येऊ शकतो. प्रॅक्टिकली हे घडू शकतं. आणखी एक भाग, तो म्हणजे माझा अभ्यास हा रुटीनाइज झाल्यानंतर, म्हणजे मी एक विषय घेतलाय, त्याचा एक टॉपिक घेतलाय, त्या टॉपिकनुसार मी पुढे जात आहे. माझं एकदा हे रुटीन बसायला लागल्यानंतर काही काळ हा डेडिकेट अभ्यासासाठी काढता आला पाहिजे. मग रजा साठवून ठेवा, विनाकारण रजा वाया घालवू नका. व्यवसायामध्ये नियोजन असं करा की इतर जण काम करू शकतील. घरकामाचं नियोजन असं करा की ज्याच्यातून तुम्हाला थोडासा वेळ स्वतंत्र निघू शकतो. म्हणजे एक डेडिकेटेड वेळ, उपलब्ध असणारा जो वेळ आहे त्याचं नियोजन हे तुमच्यासाठी आणि पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांसाठी सेम असेल. नोकरी करत किंवा तुम्हाला घरकाम करून सगळीकडं लक्ष देत जेव्हा अभ्यास करायची वेळ असते तेव्हा पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांसारखं तुम्ही जाऊन सगळा वेळ तिथं स्टडी रूममध्ये नाही बसू शकत नाही. मग तुम्ही तुमच्याच घराचं स्टडी रूममध्ये रूपांतर करा ना, सेक्लुजनमध्ये जा ना. काय होतं, गोंगाट आपण कानावर पडू देतो, म्हणजे कानावर तर तो पाडणार पण मेंदूपर्यंत पोहोचू देतो, याच्यामुळं आपल्याला त्रास होतो. तुम्ही जर का कानावर पडलेला गोंगाट मेंदूपर्यंत पोहोचूच दिला नाही आणि मेंदूला नेहमी त्या अभ्यासातल्या गोष्टींची सवय लावलीत तर
तर मात्र बघा चमत्कार झाल्यासारखा फरक पडतो. बाजूचं वातावरण तेच असतं, पण आपण चक्क आयसोलेशनमध्ये आहोत असं वाटून आपला अभ्यास पुढं पुढं जात असतो. तेव्हा मित्रांनो, नोकरी, काम आणि घरकाम ह्या आपल्या आयुष्याच्याच बाबी आहेत. अभ्यास जेवढा महत्त्वाचा तेवढ्याच या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या टाळता येत नाहीत किंवा त्या टाळायच्याही नाही आहेत, त्यामध्ये चुकारपणाही करायचा नाही आहे. मन लावून त्याही गोष्टी करायच्या आहेत आणि मन लावून अभ्यासही करायचा आहे. हे दोन्ही जर एकत्रितपणे करू शकलात तर 100% लवकरात लवकर अधिकारी व्हाल. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.